तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी या संदर्भात काय दावा केलेला आहे तोही बघा। सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि दिरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते, विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी। आणि मोबाईल जो होता त्या मोबाईलमध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती। ती रेकॉर्डिंग होताना शशांक हागवणेंनी पाहिलं होतं, म्हणून शशांक हागवणे मोबाईल घेऊन तिथून पळाला। मग त्याच्या मागे मी पळत होते, तो CCTV आहे। मयुरी हगवणे यांच्यासाठी त्यांचे बंधू मेघराज राजेंद्र जगताप यांनी राज्य महिला आयोगाला 6 तारखेला मेल केला होता आणि तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने 7 तारखेला ही FIR दाखल झाली होती। त्याचबरोबर त्याच दिवशी करिश्मा हगवणे यांनी मयुरी हगवणे यांच्या विरोधातली तक्रार ही राज्य महिला आयोगाला दिली होती। त्यांची तक्रार 6 तारखेला आली। 7 तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीनं बावधन पोलीस स्टेशनला ही तक्रार पाठवून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने ही FIR 7 तारखेला दाखल झाली आणि दोन्ही महिलांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन 7 तारखेला पत्र पाठवून 7 तारखेलाच ह्या FIR दाखल केल्या होत्या। 24 तासाच्या आत दिलेल्या तक्रारीवरती राज्य महिला आयोगाच्या वतीनं